नमस्कार मित्रांनो, कसे आहात? मजेत ना? आज आम्ही चाललोय छत्रपती संभाजीनगर टू सिंहगड किल्ल्याला भेट देण्यासाठी आज आम्ही चाललेलो आहे आणि माझ्यासोबत आहे माझा मित्र गणेश आणि आम्ही सध्या आहे वाळूज या ठिकाणी। तर व्हिडिओ एक मस्त ट्रॅव्हल जर्नी आणि ॲडव्हेंचर जर्नी होणार आहे, तर शेवटपर्यंत व्हिडिओ बघा आणि आनंद घ्या। सध्या आम्ही आहे नगर पुणे हायवेवर थोडं विश्रांती घेण्यासाठी थांबलो आहे। हा बंद पडलेला पेट्रोल पंप दिसतोय आणि हा माझ्या पाठीमागे दिसतोय जो नगर पुणे हायवे। चला आपण 20 मिनिटाच्या विश्रांतीनंतर गाडी चालवण्याची जिम्मेदारी आता माझ्याकडे आहे। आपला मित्र गणेश पाठीमागे बसणार आहे आता। चला भेटूया पुण्यामध्ये। कसा वाटतोय अवतार? आणि गाडी पंक्चर झाली, गाडीचे ट्यूबच बदलावं लागले डायरेक्ट। दादांनी आम्हाला आणि वेळेवरती मदत केली, ट्यूब बदलून दिलं, त्याबद्दल खरंच त्यांचे धन्यवाद। अजून इथून डेस्टिनेशन 70 किलोमीटर जवळपास आहे। गुड मॉर्निंग मित्रांनो, कसे आहात? मजेत ना? स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा आपल्या राहिलेल्या जर्नीमध्ये। जी जर्नी आपण काल चालू केली होती संभाजीनगर टू सिंहगड अशी आपली जर्नी होती, परंतु थोडंसं रस्ता चुकल्यामुळे आपण ते स्टे केलेला होता आणि आता झाले सकाळचे 6 वाजले। किल्ल्याचे दरवाजे पण उघडले असतील, आता लवकरात लवकर आपल्याला निघायला हवं आणि थोडा नाश्ता करून घेऊ आणि लगेच आपण आपल्या किल्ल्याकडे निघू। तर मित्रांनो, आपण येऊन पोहोचलोय सिंहगड किल्ल्याच्या पहिल्या गेट जवळ, जिथून 2 व्हीलरसाठी 50 रुपये आणि 4 व्हीलरसाठी 100 रुपये अशी एंट्री फी आहे। आणि तुम्ही जर पायी जात असाल तर पायी जाण्यासाठी 2 तास लागतात आणि गाडी आणली असेल तर डायरेक्ट थेट किल्ल्याच्या पायथ्याशी जाऊन पोहोचतो। चला भेटूया किल्ल्याच्या पाय। तानाजी मालुसरेंच्या पराक्रमाने पावन झालेला सिंहगड किल्ला पुणे शहराच्या सानिध्यात असल्याने कायम गजबजलेला असतो। सह्याद्रीच्या पूर्व शाखेवर पसरलेल्या भुलेश्वराच्या रांगेवर कोंढाणा नावाचा प्राचीन किल्ला होता। पुढील काळात तो किल्ला सिंहगड नावाने ओळखला जाऊ लागला। सिंहगडावरून पुरंदर, राजगड, तोरणा, लोहगड, विसापूर, तुंग असा प्रचंड मुलूक गडावरून दिसतो। हा किल्ला पूर्वी आदिलशाहीत होता। दादोजी कोंडदेव हे विजापूरकरांकडून म्हणजेच आदिलशाहीकडून सुभेदार म्हणून नेमले होते। पुढे इसवी सन 1647 मध्ये दादोजी कोंडदेवांचे निधन झाल्यावर कोंढाण्यावरील किल्लेदार सिद्धी अंबर होता। पुढे शिवाजी महाराजांनी हा किल्ला जिंकून स्वराज्यात आणला। या ठिकाणी गाडी पार्किंग करून आपण निघालो किल्ल्याकडे। इथूनच किल्ल्याची तटबंदी दिसते आपल्याला। मग आज मंगळवार असताना एवढ्या गाड्यांची पार्किंग दिसते म्हणल्यावर गर्दी पण असताना किल्ल्यावरती। इथून जवळच पायरी मार्ग आहे, मला दाखवतो थोड्या वेळा। पार्किंग पासून 1 मिनिटाच्या अंतरावर चालत गेल्यावर आपल्याला हा पहिला दरवाजा लागतो। असे एकामागे एक 3 दरवाजे, हा पहिला दरवाजा पुणे दरवाजा म्हणून ओळखला जातो। गडाच्या उत्तरेला हा दरवाजा आहे। शिवकाळाच्या पूर्वीपासून ह्याच दरवाजाचा वापर मुख्यतः होत असे। पुण्याच्या बाजूस असणारे हे एकामागे एक असे 3 दरवाजे आहेत। यापैकी तिसरा दरवाजा एक यादवकालीन आहे।
पहिल्या दरवाजामध्ये आल्यानंतर आपल्याला 2 लाकडी दरवाजे दिसतात, ती नव्याने बसवलेली. आल्यानंतर आपल्याला किल्ल्याचा हा मॅप दिसतोय. जमलंच तर या मॅपचा फोटो काढून ठेवा, कारण की किल्ल्यावरती जेवढे पॉईंट आहे तेवढे तुमचे कोणताही पॉईंट मिस होणार नाही. या बाजूला कोणी जास्त येत नाही, सगळं गवत झालं इकडे. बघू शकता तुम्ही. समोरील पायवाटेने पुढे आल्यानंतर आपण एका बुरुजावर येऊन पोहोचतो. तो बुरुज म्हणजे आपल्याला पार्किंग मधून दिसणारे 2-3 बुरुज आहे, त्या बुरुजावर आपण येऊन पोहोचतो. दरवाजातून आत आल्यावर 30 ते 35 फूट उंचीचा असा हा खानखाडा लागतो. यावरून पूर्वेकडील पुरंदरचा परिसर दिसतो. माझ्या पाठीमागे दिसतोय तो दुसरा दरवाजा आहे. आपण त्या बाजूला जाऊन आलो, तिकडून त्या बाजूला होते ते जे बुरुज होते पार्किंगच्या साईडचे ते. आता आपण चाललोय दुसऱ्या दरवाजामध्ये. आणि माझा मित्र गणेश दिसतोय आज फोटोग्राफर बनलेला आहे. आज सगळ्यांचे फोटो काढायचे त्यांनी त्याची जिम्मेदारी घेतलेली नाही. आता आपण आलेलो आहे पुणे साईडचा तिसरा दरवाजा, जो की सर्वात प्राचीन असा मानला जातो. कारण की या दरवाजावर जे कमळाचं फूल दिसतंय, जे कमळाच्या फुलाची जी नक्षी दिसते ती यादवकालीन असल्याचे असा पुरावा आहे 13व्या शतकातील. दरवाजामध्ये आल्यानंतर आपल्याला या साईडला 2 मोठ्या देवळ्या दिसत आहेत, जिथे सैनिक बसू शकतात. तसा तिसरा दरवाजा सोडून आपण वरती येतो तर या ठिकाणी 2 रस्ते आपल्याला दिसते. एक रस्ता वरती जातो आणि एक साईडला जातो. तर साईडला जाणारा रस्ता तो तोपखाना म्हणजे दारुगोळा कोठारकडे जातो. आपण पहिला त्या रस्त्याला जाऊ. दरवाजातून आत आल्यावर उजवीकडे जी दगडी इमारत दिसते तेच दारुगोळा कोठार आहे. त्याला तोपखाना कोठारही असे म्हणतात. दिनांक 11 सप्टेंबर 1751 मध्ये या कोठारावर वीज पडली. यामध्ये एक पूर्ण परिवारातील लोक मरण पावली होती. हा जो तोफखाना आहे आजही आपल्याला चांगल्या स्थितीमध्ये बघायला भेटतो. जसं या दारुगोळा कोठारापासून आपण या मार्गाने असं वरती चालत आलो. या ठिकाणी आपल्याला शिवकालीन एक तोफ दिसती. खूप अशी छान तोफ आहे. 1981 मध्ये कोंढणपूर कल्याण जवळच्या मोरदरी गावातील ग्रामस्थांना सिंहगडच्या पायथ्याच्या जंगलात एक तोफ मिळाली. ही कदाचित त्यातीलच एक तोफ असावी. या तोफेला मोरदरीची तोफ असे म्हणतात. ही तोफ साधारण 2 मीटर लांबीची व 23 सेंटीमीटर तोंडाच्या व्यासाची आहे. या तोफेच्या मागील बाजूस गुमाव अशी देवनागरी लिपीतील अक्षरे आहे आणि 248 हा इंग्रजीतील आकडा कोरलेला आहे. बरेच दिवस ही तोफ मोरदरी गावात मारुती मंदिराच्या पुढे पटांगणात पडून होती. आम्ही जरी या बाजूने वरती आलो असेल पण तुम्हाला कोणालाही या बाजूला येण्यासाठी आम्ही रिकमेंड करत नाही. तुम्ही जो सरळ रस्ता दिला त्या रस्त्याने या ठिकाणी येऊ शकता. आपला सह्याद्री सर्वांना का आवडतो याचं उत्तर असेल तर हे बघा, जो इतका सुंदर असा स्वर्ग दिसतो इथे. या ठिकाणाहून डोंगर असे मस्त दिसतात, त्याच्यावरती सगळे ढग असे झाकलेले, ढगांची अशी पांढरी चादर या ठिकाणी आलेली. खरंच सह्याद्री म्हणजे एक स्वर्ग आहे. ती मजा जी सह्याद्रीमध्ये ती शहरात नाही भेटू शकत आपल्याला कुठेच. एकदा तरी सह्याद्रीमध्ये यायला पाहिजे तुम्ही. या साईडने वरती आलो
तर समोर आपल्याला जे दिसतंय ते लोकमान्य टिळकांचा वाडा दिसतोय समोर. रामलाल नंदराम नाईक यांच्याकडून खरेदी केलेल्या जागेवरच्या या बंगल्यात बाळ गंगाधर टिळक येत असत. 1915 साली महात्मा गांधी व लोकमान्य टिळक यांची भेट याच बंगल्यात झाली. जसे की आपण लोकमान्य टिळकांच्या निवासस्थानापासून पाठीमागे चालत येतो. इथून पुढे आल्यानंतर आपल्याला 2 रस्ते लागतात. एक रस्ता या बाजूला जातो आणि एक रस्ता खाली जातो. खाली जाणारा रस्ता म्हणजे राजाराम महाराजांची समाधी इकडे आहे. चालत खाली जाऊन बघू आपण. राजस्थानी पद्धतीची रंगीत देवळासारखी जी घुमटी दिसते तीच छत्रपती राजाराम महाराज यांची समाधी आहे. समाधीच्या बाजूलाच या ठिकाणी आपल्याला हनुमंतरायाची मूर्ती दिसते. या ठिकाणी हनुमंतरायाची मूर्ती. राजाराम महाराजांची जी समाधी आहे त्या समाधीच्या पाठीमागेच आपल्याला एक पाण्यास टाका दिसते. टाकीमध्ये भरपूर पाणी दिसते. मोगली फौजेला सतत 11 वर्षे टक्कर देणाऱ्या राजाराम महाराजांचे वयाच्या अवघ्या 30व्या वर्षी शनिवार दिनांक 2 मार्च इसवी सन 1700 या दिवशी सिंहगडावर निधन झाले. पेशव्यांतर्फे या स्मारकाची उत्तम व्यवस्था ठेवली जायची. गोल घुमटीच्या मध्ये असणारी हीच ती छत्रपती राजाराम महाराज यांची समाधी. त्यांच्या समाधीच्या दोन्ही बाजूला जे चित्र दिसत आहे 2 पहारेकऱ्यांसारखे दिसत आहे. राजाराम महाराजांच्या समाधीच्या पाठीमागे आल्यानंतर आपल्याला या ठिकाणी काही वाड्यांची अवस्था दिसत आहे. आम्ही आलो राजाराम महाराजांच्या समाधीच्या या साईडने असं बॅक साईडने आलो. या रस्त्याने या ठिकाणी 3 रस्ते पण या कलावंतीन जो बुरुज आहे या ठिकाणी येतात. या बाजूने एक रस्ता तो हा एक रस्त्याने हा रस्ता जो आम्ही आलो त्या रस्त्याने या ठिकाणी कलावंतीन बुरुज मोठा बुरुज आहे. हे जे ठिकाण दिसतं तुम्हाला माझ्या पाठीमागे ते तानाजी कडा म्हणून ओळखलं जातं. कारण की जे आपले नरवीर तानाजी ते या ठिकाणावरून वरती आलेले होते दोरीच्या साहाय्याने. आधी लगीन कोंढाण्याचे मग रायबाचे असे तानाजीचे उद्गार प्रसिद्ध आहे. तानाजीने कडा चढण्यासाठी एका यशवंती नावाच्या घोरपडीला दोर लावला व तिला कडावर चढवून जाण्यास सांगितले व या दोराच्या वापराने तानाजी स्वतः आणि मावळे वर चढून गेले. त्याला तानाजी कडा. त्या कड्यावरून तानाजी मालुसरे हे वरती चढले होते. तर आपल्याला कल्पनाही करवणार नाही एवढ्या अवघड जागेतून ते कसे वरती गेले असतील, ते पण नुसत्या दोरीच्या साहाय्याने. कल्पना आपल्यासाठी कल्पनाही करणं अवघड आहे. हीच ती झुंजार माची, ज्या माचीने नरवीर तानाजी मालुसरे यांचा पराक्रम बघितलेला आहे. याच ठिकाणी नरवीर तानाजी मालुसरे यांनी उदयबानास ठार केले आणि दुर्दैवी त्यांचाही त्याच युद्धामध्ये मृत्यू झाला. आम्ही या बाजूने वरतून खाली आलोय. या पलीकडून झुंजार माची आहे आणि सध्या मी चाललो आता या बाजूला कल्याण दरवाजाकडे. जो खाली माझ्या पाठीमध्ये दिसतो तो एक कल्याण दरवाजा.
हे पण ते खालून पुणे साईडनं येणारा जो दरवाजा पुणे दरवाजा म्हणून ओळखला जातो त्यासारखेच हे 2 दरवाजे आहे. हा एक आणि समोरचा एक दरवाजा आहे. कल्याण दरवाजाच्या पहिल्या दरवाजामध्ये आल्यानंतर या ठिकाणी एक देवळी दिसते आपल्याला, जे पहारेकरी बसण्यासाठीची देवळी आहे. आणि हा कल्याण दरवाजा भरभक्कम असं बांधकाम दिसतंय. सध्या दरवाजाला लाकडी फाटक नाही आहे, पण दरवाजा एकदम सुस्थितीमध्ये सध्याही आहे. हा मार्ग म्हणजे मुख्य दरवाजा म्हणून वापरला जायचा. सध्या या मार्गाने कोणी वरती येत नाही. हे बांधकाम तर दिसतंय आपल्याला, पण या मार्गाचा वापर कोणी करत नाही. आपण त्यात इथपर्यंत खाली जाऊन बघू काय. गडाच्या पश्चिमेस हा दरवाजा आहे. कल्याण गावातून वर आल्यास या दरवाजातून आपला प्रवेश होतो. ही एकामागोमाग एक असे 2 दरवाजे आहेत. या ठिकाणी रस्ता तर दिसतोय, पण जास्त कडीवर असल्यामुळे बहुतेक हा रस्ता बंद झाला असेल. आता रस्ता जास्त वाट रुळलेली दिसत नाही. या ठिकाणच्या दरवाजामध्ये आपल्याला असे देवळीसारखं स्ट्रक्चर दिसते दोन्ही बाजूनी. तर याचा उपयोग लाकडी ओंडके टाकून दरवाजा बंद करण्यासाठी असं, जेणेकरून शत्रू दरवाजा तोडून मध्ये येऊ नये. आणि पहारेकरांची देवळी. हे माझ्या पाठीमागे तुम्हाला जे दिसतंय ते देवटाका म्हणून या तलावाला ओळखलं जातं. त्याच्यामध्ये जे पाणी आहे ते पिण्यासाठी वापरलं जातं. पाणी आणि जो समोरच्या साईडला दिसतो तो झरा आहे. असं म्हटलं जातं की या ठिकाणी 12ही महिने पाणी साचलेलं असतं. या देवटाक्याच्या एक्झॅक्ट बाजूलाच म्हणजे उजव्या साईडला एक हनुमानाचं मंदिर आहे. देवटाक्यापासून थोडं वरती आल्यानंतर हे जे दिसतं आपल्याला गडावरती सर्वात मोठं पाण्याचं टाकं आहे. मी अशा ठिकाणी उभा आहे. इथून सर्व आपल्याला किल्ला दिसू शकतो. आणि मी उभा आहे ते टावर म्हणजे जीपलाईनचं टावर आहे. या ठिकाणी जीपलाईनची रोप लावलेली आहे. जीपलाईन सध्या बंद आहे. त्या टावरवरतून जर आलो आपण तर सगळा किल्ला आपल्याला या ठिकाणून दिसू शकतो. ती समोर येते झुंजार माची. या साईडला आहे तानाजी कडा, तो आहे खुला रंगमंच. आणि त्या बाजूला एक कलावंतीन. या खाली इथे खाली नरवीर तानाजी मालुसरे यांची समाधी. आता मी आलेलो आहे नरवीर तानाजी मालुसरे यांच्या समाधीजवळ. तानाजी व काही मावळे हा 90 अंशाचा कडा चढून वर गेली. पोहोचल्यावर तानाजीची मावळे व मुघल सेनेत जोरदार लढाई चालू झाली. तानाजी व उदयभानामध्ये द्वंद्व झाले. लढता लढता तानाजीची ढाल तुटली. तरीही डोक्यावरील शेला हाताला गुंडाळून तानाजी लढत होता. काही वेळानंतर मराठ्यांची सरशी होत होती. तेवढ्यात जखमी तानाजी उदयभानाकडून ठार झाला. परंतु जखमी उदयभानही फार काळ वाचू शकला नाही. तानाजी पडलेलं पाहून लढव्यांचे उपसेनानी सूर्याजींनी सुलतान ताब्यात घेतली. तानाजी पडल्याने मावळ्यांचा धीर सुटू लागला व ते पळ काढू लागले. परंतु सूर्याजींनी परतीचे मार्ग बंद केले. मावळ्यांना जिंका किंवा मरा असा आदेश दिला. प्रेरित झालेल्या मावळ्यांनी किल्ला सर केला. तानाजी मालुसरे यांच्या समाधीपासून आल्यानंतर या बाजूला कोंढाणेश्वर महादेव मंदिर आहे.
हे आहे कोंडाणेश्वर महादेव मंदिर. यादवकालीन हे मंदिर असून हेमाडपंथीचं बांधकाम आहे. या ठिकाणी एक दीपमाळ दिसते आपल्याला. एक जुन्या काळातला नंदी या ठिकाणी दिसतोय. महादेव मंदिर सध्या बंद आहे. त्याच्यामध्ये कोणाला एंट्री नाही आहे. बघूया आपल्याला आतमधलं काही दिसतंय का. चौकडीच्या वरती या ठिकाणी गणपतीची मूर्ती आहे. ती समोर जे दिसते महादेवाची पिंड आणि त्या ठिकाणी दोन मूर्ती दिसते. एक गणपतीची आणि एक पार्वतीची असेल आणि खाली जी मूर्ती दिसते आपल्याला ती गणपतीची मूर्ती आहे. मंदिराच्या चौकटीवरती काही देवी देवतांच्या मूर्त्या कोरलेल्या आहेत छोट्या छोट्या. कोंढाणेश्वराच्या मंदिरावरून थोडे पुढे गेले की डावीकडे अमृतेश्वराचे प्राचीन मंदिर लागते. भैरव हे कोळ्याचे कुलदैवत आहे. यादवांच्या आधी या गडावर कोळ्यांची वस्ती होती. मंदिरात भैरव व भैरवी अशा दोन मूर्त्या दिसतात. भैरवाच्या हातात राक्षसाची मुंडकी आहे. माझ्या पाठीमागे दिसतंय ते तुम्हाला एक अमृतेश्वर महादेव मंदिर आहे. जुन्या बांधकामातलं मंदिर मध्ये काल भैरवाची मूर्ती आहे. मी ज्या ठिकाणी उभा आहे त्या ठिकाणी एक छोटं टाका दिसतंय आणि या बाजूला एक टाका आहे जे की गणेश टाका म्हणून ओळखलं जातं. आणि समोरच एक गणपती मंदिर आहे छोटं. मंदिरामध्ये हनुमानाची आणि गणपतीची मूर्ती ठेवलेली. जसं पुणे दरवाजातून आपण समोर आलं की आपल्याला या ठिकाणी एक घोड्याची पागा म्हणून एक जागा आहे. तुम्हाला दाखवतो. ही जी जागा आहे ती घोड्या ठेवण्याची जागा म्हणून ओळखली जाते. पूर्वी या ठिकाणी घोडे राहत असतील, परंतु इथे लावलेल्या फलकानुसार ही जागा घोडे उभा राहील इतकी देखील नाही, म्हणून ही घोड्याची पागा नसावी असे ते म्हणतात. तुम्ही जी आत्ता जी बघितली ती घोड्याची पागा म्हणून ओळखली जाते. ती घोड्याची पागा आहे आणि या ठिकाणी काही कन्स्ट्रक्शन दिसतंय. असं सुरुवातीला या ठिकाणी काही असं छत असेल कारण की खांब उभे राहण्याची निशाणी या ठिकाणी दिसत आहे. गडावरती ही जागा एकदम मस्त बघण्यासारखी अशी घसरगुंडी जशी आपण खेळतो त्या टाईपची ही जागा अशी घसरती आणि त्यामध्ये असं राहण्यासाठी वगैरे जागा केलेली आहे. आणि या साईडला जे पाण्याचं टाका आहे तिथे पुढे एक पाण्याचा टाका आहे. हे एक पाण्याचं टाका अजून एक आहे का. हे एक पाण्याचं टाका आहे. असे गडावरती भरपूर पाण्याचे टाके आहेत आपल्याला बघायला मिळेल. आजचा व्हिडिओ तुम्हाला आवडल्यास चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब आणि कमेंट करायला विसरू नका. तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये अशाच भन्नाट अशा व्लॉगमध्ये. तोपर्यंत नमस्कार.